मरळवाडी इथे सरपंच बापूराव आंधळे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन गीते याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आलेली आहे। या मागणीसाठी आंधळे यांच्या समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर एकत्र येत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। यावेळेला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। बबन गीते यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। मरळवाडी इथे सरपंच बापूराव आंधळे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आलेली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन गीते यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंधळे यांच्या समर्थकांनी परळी शहर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते इकडे एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। उदय, अनेक कार्यकर्ते आपल्याला पोलीस स्टेशन समोर बघायला मिळत आहेत। काय घोषणाबाजी सुरू आहे, काय मागणी करतायत? नक्कीच बापू आंधळे यांचा जो खून झाला त्यानंतर आता त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। यातील प्रमुख जे आरोपी आहेत बबन गीते त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करावी याची मागणी त्यांच्याकडून होत असून जवळपास 1 तास ते 1.5 तासापासून हे सगळे समर्थक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन आहेत आणि पोलीस जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा एकंदरीत पवित्रा या सर्वांनी घेतलाय। आता पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पथकं रवाना केली असली तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात यश आलेलं नाही। एकंदरीतच परळीत कालपासून जे आहे ते तणावाचं वातावरण कायम आहे। आरोपींना अटक होईपर्यंत आमची मागणी कायम आहे। आम्ही आरोपी अटक होईपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा एकंदरीत त्या आंधळे यांच्या समर्थकांनी घेतलाय। पोलीस त्यांना आश्वासन देत आहेत परंतु त्या आश्वासनावर यांचा विश्वास नाहीये, त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती तणावपूर्ण आहे। अमित, निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।